कसं आहे माहिती आहे का, आता प्रत्येकाच्या हातामध्ये फोन आलेला आहे, मोबाईल आलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये सोशल मीडियासुद्धा आलेला आहे। मग आता लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईलचा नाद लागला आहे की चार चौघं मित्रसुद्धा एकमेकांच्या बाजूला बसले तरीसुद्धा ते एकमेकाला बोलत नाहीत, आपला आपला मोबाईल काढतात आणि मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात। एकमेकांना बोलायचं सोडून जे सोशल मीडियावरचे मित्र आहेत, जे अनोळखी मित्र आहेत त्यांच्यासोबत चॅटिंग करतात, त्यांचे फोटो लाईक करतात, त्यांचे व्हिडिओ लाईक करतात आणि सोशल मीडियावर त्यांच्याच संपर्कात राहतात। पण मात्र बाजूला बसलेलं कोण आहे, त्याला नेमकं काय झालं आहे हे सुद्धा विचारत नाहीत। 2-4 मिनटं गप्पा मारल्या की खाली मान घालून मोबाईलमध्ये बघत बसतात। अशीच परिस्थिती सध्या आमच्याकडं तर आहे। तुमच्याकडे करीब कशी परिस्थिती आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा। पण मात्र याच सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळं किंवा हातामध्ये आलेल्या मोबाईलमुळं मैत्रीचं जे नातं आहे, जे जवळचे संबंध आहेत हे कुठंतरी दुरावले गेलेले आहेत आणि लोकांनी प्रत्यक्षात एकमेकांना बोलायचं कमी केलेलं आहे। म्हणूनच काही जण एकटे सुद्धा पडलेले आहेत आणि ते मोबाईलच आपला मित्र म्हणून मोबाईलवरच सगळं काही बघत आहेत, बोलत आहेत। आता अशाच पद्धतीनं काही ठिकाणी मित्र किंवा मैत्रीण भाड्यानं मिळणार आहे आणि त्याला मित्र नाही, मैत्रीण नाही, त्यांना त्या ठिकाणी मैत्रीण भाड्यानं घ्यायची, मित्र भाडा घ्यायचा। त्याला त्या ठिकाणी त्याचं जे भाडं आहे ते 50 रुपये प्रति घंटा द्यायचं आणि मग त्याला सोबत घ्यायचं, त्याला फिरायला न्यायचं, पिक्चरला न्यायचं, चहा प्यायला न्यायचं, तुमच्यासोबत तुम्ही त्याला फिरू शकता, त्याच्यासोबत गप्पासुद्धा मारू शकता। पण मात्र त्याला रूमवर घेऊन जाण्याचा विचार करू शकत नाही, पण मात्र तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यासोबत गप्पा मात्र चांगल्या पद्धतीनं मारू शकता। मग नेमकं हे प्रकरण काय आहे, मित्र मैत्रीण भाड्यानं कुठं मिळणार आहे, 50 रुपयामध्ये ते आपल्यासोबत किती वेळ घालवणार आहे, हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सगळंच सांगणार आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता या सोशल मीडियाच्या जगामध्ये आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण काय, तरुणी काय, महिला काय, पुरुष काय हे एकटे पडलेले आहेत आणि जवळचे मित्र तर मोबाईलवर मुंडकं घालून बसतात, लवकर बोलत नाहीत। पण मात्र जे कोणी एकटे आहेत त्यांना मात्र आता याच सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र आणि मैत्रीण भाड्यानं मिळणार आहे आणि तशी सुरुवात केरळ राज्यामध्ये झालेली आहे। केरळ राज्यामध्ये सर्वाधिक तरुणाई हे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंड्स अड्डा नावाचं ॲप आहे आणि दुसरं फ्रेंड नावाचं ॲप आहे, पालमॅच नावाचं ॲप आहे। या ॲपच्या माध्यमातून मित्र किंवा मैत्रीण भाड्यानं घेत आहेत आणि त्या ठिकाणी अनेक जण त्याच्यामध्ये आपली सदस्य म्हणून नोंदणी करत आहेत। मग आता मित्र भाड्यानं घ्यायचा असेल, मैत्रीण भाड्यानं घ्यायचं असेल तर त्या ॲपमध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागेल, नाव गाव पत्ता आणि तुम्हाला कोण मित्र पाहिजे त्याच्यासोबत संपर्क करायचा। त्याच्या जे भाडं असणार आहे ते 50 रुपये प्रति घंटा असणार आहे आणि 50 रुपये प्रति घंट्यानं तुम्ही त्याला भेटू शकता, बोलू शकता, विविध ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता, गप्पा मारू शकता, पिक्चरला नेऊ शकता। आता ते बी माणूसच आहेत, तुम्ही माणूसच आहेत, मित्र असला मैत्रीण असली तरी काय। पण मात्र या संपूर्ण याच्यामध्ये काही नियम आणि अटी आहेत। जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरता, एखाद्या मैत्रिणीसोबत फिरायला जाता, मित्रासोबत फिरायला जाता, तेव्हा मात्र तुम्हाला एकमेकांसोबत रूमवर जाता येत नाही, सगळं काही करता येत नाही। हे केवळ मैत्रीसाठीच बनवलेलं ॲप आहे। नाहीतर लोकांना वाटण चला 50 रुपयात मैत्रीण घेऊ आणि तिला लगेच रूमवर घेऊन जाऊ, असं या ठिकाणी काही जमत नाही। त्या ठिकाणी जे फॉर्म आहे ते त्या ठिकाणी सविस्तर भरल्यानंतर काही करार केल्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी घडतात, असं आपल्याला त्या माहितीच्या आधारे समजतं। पण मात्र ती तयार आहे, ह्यो तयार आहे, ह्यो तयार आहे, त्यो तयार आहे, सगळेच तयार आहे म्हणल्यावर तिथं काय अडचण आहे, असा सुद्धा प्रश्न काही जण उपस्थित करू शकतात। मग आता ती ज्याची त्याची मर्जी आहे असं सुद्धा आपला काही जण कमेंटमध्ये सांगतात। पण मात्र आता ज्या पद्धतीनं हे सगळं तयार होतं आहे, प्रत्यक्षातले मित्र सोडून लोक ऑनलाईन मित्रांच्या प्रेमात पडत आहेत, त्यांच्यासोबत मित्र करत आहेत आणि आता 50 रुपये घंट्यानं मित्र विकत घ्यायची वेळ आली आहे। अशी परिस्थिती नेमकी कशामुळे झाली, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतं आहे, सोशल मीडियावर जे दिसतं आहे आणि सध्या जे घडतं आहे ते सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो।